Hello everybody. Today we are here to study practical number 3 of tool engineering. It is use of different tool holders with their ISO specification. I am Mr. P.P. Mangave, lecturer in Department of Mechanical Engineering at Sharad Institute of Technology, Polytechnic, Hyderabad. What is an ISO designation? ISO designation is nothing but simple numerical or alphabetical arrangement to identify a tool holder or an insert. In previous practicals, or you can say in previous lectures, theory lectures, you have seen what is the ISO designation of a tool insert or simply a insert. Now here we will be seeing what is an ISO designation of a tool holder. Now here the basic difference between a ISO designation of a tool holder and an insert is as seen. बघा, इन्सर्टच्या ISO डेजिग्नेशन मध्ये तुम्हाला 8 ते 9 लेटर्स दिसतील और तुम्हाला 10 लेटर्स दिसतील त्या ISO डेजिग्नेशन मध्ये, पण तुम्हाला टूल होल्डरच्या ISO डेजिग्नेशन मध्ये फक्त 8 लेटर्स दिसतील. तर हे बेसिक डिफरन्स आहे ISO डेजिग्नेशन ऑफ टूल होल्डर आणि इन्सर्ट मध्ये. आता यात ISO डेजिग्नेशन ऑफ टूल होल्डर मध्ये फर्स्ट लेटर काय डिनोट करतो? द फर्स्ट लेटर डिनोट्स द मेथड ऑफ होल्डिंग. द सेकंड लेटर डिनोट्स insert shape. The third letter of the ISO designation of tool holder denotes the tool holder style, जे कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण टूल होल्ड करणार आहे. फोर्थ लेटर डिनोट्स द रेक ॲटिट्यूड, दॅट इज बिहेवियर ऑफ रेक अँगल, पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, काही क्लिअरन्स असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. फिफ्थ लेटर डिनोट्स द हँड ऑफ द टूल, म्हणजेच लेफ्ट हँड टूल आहे, राईट हँड टूल आहे, त्याच्या पद्धतीनं तुम्हाला तुमचं टूल होल्डर डेसिग्नेट करावं लागेल. Sixth letter that is mostly empty, that does not have most significance at diploma level, that is it denotes pocket style. Next letter, or you can say next number, instead of letter तुम्ही त्याला नंबर कॉल करू शकता. द टूल होल्डर शँक साईज, मग त्यात रेक्टँग्युलर शँक आलं, स्क्वेअर शँक आलं, एक्सेट्रा एक्सेट्रा, ते आपण इन डिटेल्स विल बी सीइंग इन द कमिंग स्लाइड्स. नेक्स्ट एट्थ लेटर or eighth number denotes the size of the inscribed circle. Next, that is last, or you can say eighth letter. जर तुम्ही 6th लेटर एक्सक्लूड केला तर लास्ट लेटर विल बी योर 8th लेटर, दॅट इज क्वालिफाईड सरफेस लेंथ. वन बाय वन आपण आता एक एक ISO डेजिग्नेशन मधले लेटर बघणार आहे. द फर्स्ट लेटर, जसं मी सांगितलं, मेथड ऑफ होल्डिंग. आता फर्स्ट लेटरमध्ये तुम्ही इन्सर्ट तुमच्या टूल होल्डरवर कुठल्या पद्धतीनं होल्ड करतायत. क्लॅम्प लॉक असेल किंवा मल्टिपल लॉक असेल, पिन आणि क्लॅम्प दोन्ही असेल, त्यानंतर पिन लॉक असेल, स्क्रू लॉक असेल किंवा टेपर असेल. म्हणजे या प्रत्येक मेथड ऑफ होल्डिंग ऑफ युअर इन्सर्ट अलॉंग विथ द टूल होल्डर इज डिनोटेड बाय, जर C असेल तर क्लॅम्प लॉक असेंब्ली, फर्स्ट लेटर M असेल तर मल्टिपल लॉक, पिन आणि क्लॅम्प लॉक दोन्ही. त्यात M टाईप टूल होल्डर्स जास्त असतात. त्यानंतर P टाईप असेल म्हणजे पिन लॉक असेंब्ली असेल तर फर्स्ट लेटर आपण P न डिनोट करतो. स्क्रू लॉक असेल म्हणजे तुमचं इन्सर्ट और टूल तुम्ही एका स्क्रूच्या मदतीनं तुमच्या टूल होल्डरवर फिट करता, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो तर S टाईप, और फर्स्ट लेटर इज डिनोटेड बाय S. नेक्स्ट इज टेपर, और यू कॅन से T लॉक. तर टेपरमध्ये कसं असतं की डायरेक्ट प्रेस फिट टाईप मेकॅनिझम तिथं बसवलेलं असतं. तर जेव्हा आपण टूल इन्सर्ट डायरेक्ट टूल होल्डरवर टेपर स्टेमवर फिट करतो तेव्हा ते डायरेक्ट प्रेस फिट्स itself on the tool holder. Coming to the next letter, आता हे पण आपण बघितलंय. जर सेकंड लेटर समजा S असेल तर तुमचं स्क्वेअर टाईप इन्सर्ट आहे, T असेल तर ट्रायंग्युलर टाईप आहे, C असेल तर रोम्बिक विथ 80 डिग्री, D असेल तर रोम्बिक 55 डिग्री, दॅट इज इन्क्लुडेड अँगल आहे ते. नेक्स्ट इज V विथ 35 डिग्री ऑफ इन्क्लुडेड अँगल. W असेल तर ट्रायगॉन असेल. आता ट्रायगॉन म्हणजे काय? इट ऑलमोस्ट रिझेंबल्स लाईक अ ट्रायंगल बट देर इज अ सर्क्युलर शेप इनसाइड. लास्ट इज R डिनोट्स राउंड. तर ह्या बेसिसवर तुमचे सेकंड लेटर ऑफ टूल होल्डर ISO डेजिग्नेशन इज क्लासिफाईड. नेक्स्ट इज टूल होल्डर स्टाईल. आता इथं बरेचसे लेटर्स आहेत, ABCDEFGH, H नाही आहे, G JKLMNOPQRSTVW. आता हे प्रत्येक टूल होल्डर स्टाईल आहेत. म्हणजेच काय,
तुमचे साईड कटिंग एज अँगल वर डिपेंडंट तुमचे टूल होल्डरचे थर्ड लेटर आपण डिनोट केले तर ॲज अ डेसिग्नेशन मध्ये. साईड कटिंग एज अँगल 0 असेल तर ए न डिनोट केले, 15 असेल तर बी न डिनोट केले, 0 डिग्री एंड कटिंग एज अँगल असेल तर सी न डिनोट केले, 45 डिग्री साईड कटिंग एज अँगल तर डी न डिनोट केले. असे प्रत्येक साईड कटिंग अँड एंड कटिंग अँगलवर आपण डिपेंडिंग आपण काय केले तर थर्ड लेटर डिनोट केले. सो दिस आर द डिफरंट लेटर्स दॅट हॅव बीन यूज टू डिनोट द थर्ड लेटर. नाउ नेक्स्ट इज the rake attitude or you can say rake angle. Fourth letter denotes the rake angle. Rake angle म्हणजेच काय, the angle made by the upper surface of the tool along with the normal drawn to the tool motion. आता यामध्ये जर नेगेटिव्ह असेल रेक ॲटिट्यूड तर फोर्थ लेटर एन लिहितो आपण. ओ असेल तर न्यूट्रल म्हणजे देर इज नो एनी अँगल. नेक्स्ट पॉझिटिव्ह, जर रेक अँगल पॉझिटिव्ह असेल तर रेक ॲटिट्यूड आपण फोर्थ लेटर ऑफ आयसो डेसिग्नेशन आपण कशाने डिनोट करतो पी. त्यानंतर न्यूट्रलमध्ये पण 60 डिग्री क्लिअरन्स आणि 5 डिग्री क्लिअरन्स हे दोन वेगवेगळे असेल तर त्यांना आपण सी आणि बी न डिनोट करतो. तर फोर्थ लेटर इज मोस्टली डिपेंडंट ऑन द रेक अँगल मेड बाय द टूल सरफेस अलॉंग विथ द नॉर्मल टू द मोशन ऑफ द टूल. रेक अँगल बऱ्याच जणांना आयसो डेसिग्नेशन ऑफ सिंगल पॉईंट कटिंग टूल जेव्हा आपण बघितले तेव्हा रेक अँगल म्हणजे काय बऱ्याच जणांना समजलं असेल. त्यानंतर नेक्स्ट लेटर काय तर हँड ऑफ टूल म्हणजेच काय लेफ्ट हँड टूल आहे. म्हणजे जर लेफ्ट हँड टूल असेल तर तुमचं टूल इट विल मूव्ह फ्रॉम द लेफ्ट टुवर्ड्स द राईट. राईट हँड टूल असेल तर इट विल मूव्ह फ्रॉम द राईट टू द लेफ्ट. तर मोस्टली हे वेगवेगळ्या ऑपरेशन्स करत असताना तुमचे डिपेंडिंग अपॉन हँड ऑफ टूल, जसं तुमचं टूल आहे टूलचा हँड आहे म्हणजे LHS टूल आहे, RHS टूल आहे किंवा न्यूट्रल टूल आहे, डिपेंडिंग अपॉन दॅट तुम्हाला तुमचं टूल होल्डर सुद्धा त्या पद्धतीनं घ्यावं लागतं किंवा टूल होल्डरचं डेसिग्नेशन सुद्धा त्याप्रमाणे तुम्ही सर्च करावं लागतं तुम्हाला. तर फिफ्थ लेटर जसं तुमचं टूल असेल तसंच तुमचं टूल होल्डर पण असेल. दॅट इज लेफ्ट हँड ऑफ टूल, राईट हँड अँड न्यूट्रल. दिस डिनोट्स द फिफ्थ लेटर. म्हणजे पाचव्या लेटरमध्ये तुमचं ज्या पद्धतीचं, समजा लेफ्ट हँड टूल असेल तर लेफ्ट हँड टूल होल्डर घ्यावं लागेल, राईट हँड टूल असेल तर राईट हँड टूल होल्डर घ्यावं लागेल आणि न्यूट्रल टूल असेल तर म्हणजेच काय आयदर वेज तुम्ही दोन्हीकडे पण त्याच्यातून ऑपरेशन करू शकता. दॅट इज यू कॅन मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड राईट टू लेफ्ट. या दोन्ही पद्धतीने जेव्हा तुम्ही मूव्ह करू शकता तेव्हा त्याला आपण न्यूट्रल टूल म्हणतो. न्यूट्रल टूल जर असेल तर त्या पद्धतीच्या टूलला न्यूट्रल टूल होल्डर नेसेसरी असतो. तर फिफ्थ लेटर डिनोट्स द हँड ऑफ टूल. नेक्स्ट दॅट इज टूल होल्डर शँक साईड. आता सेवन्थ लेटर आपण जसं मागं बघितलंय, सेवन्थ लेटर बघत असताना तुम्ही जर बघितलं तर याच्यात 2 नंबर्स आहेत, फर्स्ट अँड सेकंड नंबर. दॅट इज 1 and 6. तर बघा सेवन्थ याच्यात बघत असताना स्क्वेअर शँकसाठी हाईट आणि विड्थचं 16th नंबर आपण प्रेझेंट करतो. म्हणजे जर त्यात स्क्वेअर शँक असेल तर हाईट आणि विड्थचं 16th नंबर, आणि जर रेक्टँग्युलर शँक असेल तर फर्स्ट नंबर रिप्रेझेंट्स 8th ऑफ विड्थ आणि सेकंड नंबर रिप्रेझेंट्स क्वार्टर ऑफ हाईट. म्हणजे जी तुमचं फर्स्ट नंबर आहे रेक्टँग्युलर शँकसाठी ती असणार आहे 16 मधलं 1 जो नंबर आहे तो 8th ऑफ विड्थ आहे. म्हणजे त्याच्या 1/8 तुमची विड्थ असणार आहे आणि सेकंड रिप्रेझेंट्स 1/4 ऑफ द हाईट. अशा पद्धतीनं रेक्टँग्युलर शँकसाठी फर्स्ट नंबर विल बी 1/8 ऑफ द विड्थ, second will be you can say quarter or 1/4 of the height. In case of square shanks तुम्हाला काय असणार आहे तर तो जो नंबर असणार आहे that will be 16th the number of height than width. म्हणजे स्क्वेअर शँक मध्ये तुमचं विड्थ आणि हाईट दोन्ही सेम असणार आहे म्हणून तो एकच नंबर that will be the 16th or 1/16th of the टोटल नंबर. म्हणजे समजा एखाद्याची विड्थ आणि हाईट 16 mm असेल आणि 16 mm च्या 1/16 पार्ट 1 होते म्हटल्यावर तिथं जो लेटर येणार आहे तो 1 येणार आहे. आणि समजा जर रेक्टँग्युलर शँक मध्ये म्हणजे हाईट वेगळी असते आणि विड्थ वेगळी असते त्यामुळं त्याच्या याच्यात फर्स्ट लेटर 1/8 ऑफ द विड्थ अँड लास्ट लेटर विल डिनोट द क्वार्टर ऑफ द हाईट. नेक्स्ट लेटर और 8th लेटर डिनोट्स द साइज ऑफ द इन्स्क्राइब्ड सर्कल. व्हॉट इज द साइज ऑफ एन इन्स्क्राइब्ड सर्कल. इन्स्क्राइब्ड सर्कल साठी राईट साइडला एक फिगर डिनोट केली.
आपण जेव्हा इन्सर्ट एखादं प्लेस केलंय ऑन द टॉप साइड, जेव्हा आपण त्याच्यावर बघतो एक सर्कल ड्रॉ केलंय दॅट विल मीट ऑल द साइड्स ऑफ द ऑर ऑल द फेसेस ऑफ द इन्सर्ट. समजा एक ट्रायंग्युलर इन्सर्ट कन्सिडर केलं आणि त्याच्यातून एक सेंटर पॉईंट काढून जेव्हा आपण एक सर्कल ड्रॉ करतो, दॅट सर्कल एज ऑर द लास्ट पॉइंट ऑफ द सर्कल, लास्ट पॉइंट ऑफ द फेस will meet each and every face of that triangle or that insert tool that will be meeting the circle. That circle can be called as the inscribed circle. आता ह्या inscribed circle ची जेवढी लेंथ असेल तेवढंच तुमचं 8 letter or 8 number असेल. Now that also depends again upon the which size of insert you are choosing. The rectangular किंवा ट्रायंग्युलर राऊंड सर्कल साठी वेगवेगळे तुमचे इन्स्क्राइब्ड सर्कलचे लेंथ येणार आहेत. अँड लास्ट लेटर ऑफ ISO डेसिग्नेशन इज द 9th लेटर, दॅट इज क्वालिफाईड सरफेस लेंथ. म्हणजेच बघा, बऱ्याच वेळेला आपण काय होतं तर टूल यूज केल्यानंतर त्या टूलचे विअर आउट होतं. त्या टूलचे विअर आउट केल्यानंतर तोच टूल परत आपल्याला दुसऱ्या नवीन टूलनं त्या टूल होल्डरवर रिप्लेस करावा लागतो. त्या टूल होल्डरवरची जे काही तुमची टूल फिट करण्याची जी प्लेस आहे, ती टूल फिट करण्याची प्लेस असते त्याच्यात मायन्यूट टॉलरन्सेस दिलेले असतात. दॅट इज द इन्सर्ट कटिंग एज ऑर कटिंग एज ऑफ द इन्सर्ट इज कंट्रोल्ड विदिन प्लस ऑर मायनस ऑफ 0.03 इंचेस. आता यात मग तुमचे बॅक एंड असेल, त्यानंतर एंड क्वालिफाईड, बॅक फ्रंट, एंड क्वालिफाईड व्हर्जन, दिस आर द डिफरंट व्हर्जन्स अवेलेबल फॉर द क्वालिफाईड सरफेस लेंथ. तर हे सगळं बघत असताना आपण काय केलं तर वेगवेगळे टूलचे ISO टूल होल्डरचे डेसिग्नेशन असतात. ते याच्यात फर्स्ट लेटर डिनोट्स द क्लॅम्पिंग ऑर द मेथड ऑफ होल्डिंग ऑफ द टूल इन्सर्ट. सेकंड लेटर डिनोट्स द इन्सर्ट शेप. थर्ड लेटर डिनोट्स द inside or side cutting edge angle. Fourth letter denotes the rake attitude or the rake angle. Next denotes the hand of the tool. Next denotes the square shank and the rectangular shank size of the tool holder. Next denotes the inscribed circle size, and last letter denotes the qualified surface length or the qualified surface. आता क्वालिफाईड सरफेस मध्ये पण आपण बघितले ABCDEF आणि असे वेगवेगळे लेटर्स आहेत. त्याच्यावर क्वालिफाईड फ्रंट अँड एंड मध्ये लॉंग मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. सो दिस इज द ISO डेसिग्नेशन ऑफ द टूल होल्डर. थँक्यू व्हेरी मच.